मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच विलास रामदास चौगुले शितपूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर। मी आज शीना नदीचा जो शितपूरचा लिलावाच्या संदर्भात मी आज कलेक्टर ऑफिसला आलो होतो। तर त्याच्यामध्ये निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे, जरी तुम्ही निलाव तुमचा मंजूर झाला तरी निलाव हा खोर आणि घामेल्याचा आहे। तो मॅन्युअली वाळू काढायची आणि तुम्हाला पोकलंड वगैरे तिथं कुठेच त्याचा उल्लेख नाही आहे। आणि जर तुम्ही तसं पोकलंड वगैरे किंवा JCB जर तुम्ही JCBच्या सहाय्याने वाळू काढण्याचा प्रयत्न केला तर ते अवैधरित्या आणि त्याच्यावरती रीतसर कारवाई केली जाईल। आता आमचं एवढं सगळं सर्व शेतकऱ्यांच्या असे ग्रामस्थांच्या वतीने अशी विनंती आहे की आज शीना नदीला 38 वर्षातून एवढं म्हणजे उन्हाळ्यात फर्स्ट टाईमच पाणी आहे, पण आज काही चार दोन लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी वाळूचा निलावा करून ह्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत। आज शीना नदीच्या पात्रात एवढं पाणी आहे, त्याच्यावरती जवळपास 500 ते 550 एकर ऊस क्षेत्र हे ओलिताखाली आलेलं आहे। आमची एवढीच एक सरकारला विनंती आहे आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तो कसल्याही परिस्थितीत तो निलाव तुम्ही रद्द करावा आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची विनंती राहील। धन्यवाद। माझे नाव सतीश झुंबर शिंदे। माझी एवढीच विनंती आहे की जो निलाव झालेला आहे तो सर्व शेतकऱ्यांना सहमतीत घेऊन झालेला नाही असं आम्हाला निदर्शनात आलेलं आहे। आणि जरी तो निलाव त्यांनी सहमतीने घेतला असता तरी तो सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांनी दाखवून द्यावा, एवढीच माझी विनंती आहे। हॅलो, महादेव भरत शिंदे, गाव शितपूर, तालुका कर्जत येथे शीना नदीवर निलावाचं वाळूचं चालू आहे। ही पाणी बंधारा फोडून देण्याचे वाळूचे ही दमदाटी करते आणि वाळू उचलण्याचा प्रयत्न करते। ही वाळू बंद करण्याचा अधिकार केला पाहिजे। तर काय म्हणला?